वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. तर आज आहे संडेची सकाळ. जस्ट पूजा आणि मी जस्ट चहा आणि बिस्किट वगैरे खाऊन घेतले. भावे आणि गुड्डी झोपली आहे. तर सगळ्यात अगोदर तर कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रेंड्स, आपली 70K फॅमिली पूर्ण झाली आहे. कॉंग्रॅट्स. तर आजचा प्लॅन थोडासा बाहेर जाण्याचा आहे आणि इंटरेस्टिंग असणार आहे. आम्ही चाललोय राणीच्या बागेमध्ये. झालाय थोडासा उशीर. ॲक्च्युली जायचं होतं 11 वाजता, बट किती वाजले? आता अजून 1 वाजवणार. नाही, आत्ताचा व्लॉग मी एडिट करतोय. अपलोड होईल 12:30पर्यंत करून जाईल आणि 2-2:30 वाजेपर्यंत ब्लॉग शेअर झालेला असेल. तर एवढंच की 2:30 वाजेपर्यंत. अरे तो शेड्यूल करणार मी 2:30ला. मला तुझ्यावर टायमिंगचा भरोसा नाही उठलाय. आता हिला वाटतं की हाय व्हिडिओ हाय घ्या आणि फक्त अपलोड करा सोडा. त्याला एडिटिंगला कितीसा वेळ लागतो आता हिला कसं समजा. मी ब्लॉग एडिट करून घेतो फ्रेंड्स, म्हणजे निघायला तितकंच आपल्याला उशीर नाही होणार. काय आंघोळ झाली ना तुम्ही? पूजाची आंघोळ झाली. माझ्याची फ्रेंड आहे मया, ती पण येते. त्यांची सगळी तयारी झाली आहे. मग ते वेट करतात ते कदाचित. तर त्यासाठी मला लवकर एडिट करून ब्लॉग अपलोड करून पटपट निघायचं आहे. कारण की ती पूजा तर बोलते की राणीचा भाग 4 वाजेपर्यंत चालू आहे. मला नाही माहिती ही गोष्ट, बट आणि ते नंतर पटापट पळतात, बघायला देत नाहीत संध्याकाळ झाले का. आणि तसं पण जाण्यासाठीच 1 तास 1-1.5 तास लागेल आपल्याला. फ्रेंड्स 1 मिनिट प्लीज बघा. हे काय बोलली? तिकीट 400 रुपये. कुठं बघितलंस? हे काय गुगलवर 400 रुपये. हे बघा HR काय 400 रुपये तिकीट आहे. आणि ते पण भायखळाच्या राणीच्या बागेचं 400 रुपये तिकीट. कुठं जायचंय तुला? 50 रुपये. 400 रुपये का दिले तिथे? ते दुसरं पार्क आहे 400 रुपयाचं काहीतरी. एक तर तिथे लहान बाळांना तिकीट पण नाही. ते BMCचं आहे. एवढं कसं चार्ज असेल 400 रुपये? तिथे गेल्यावरती पण आपण बघू किती काय चार्ज. तसं पण 3 ते 12 वर्ष भाव्यता गटात येतच नाही. कॅमेऱ्यासाठी 100 रुपये पे करावे लागणार आहे. नाही येते ना आवाज. तेच बरं वाटलं मला तू कव्हर काढलास ते गादीचा. हा गादीचा कव्हर तिने प्लास्टिकचा आज काढला. त्याला खालून मी सेफ्टी पिन आपण लावल्यात जेणेकरून हे हलू नये म्हणून. बेडशीट. अरे ते ठीक आहे, पण सगळ्याच गोष्टींना प्लास्टिक मध्ये नसतं ठेवायचं. घेतलं धूळ लागते हर्ष. किलियास काढलाय तिने. नाहीतर आपण ह्याच्यावरती बसायचो ना फ्रेंड्स बेडवरती, तर पार एकदम असा आवाज येतो त्या प्लास्टिकचा. प्लास्टिक काढायचं नाव नाही घेत गोष्टींवरून. आता काहीच नको. तयारी निघायची फ्रेंड्स चालू आहे. भाव्याचे काही कपडे वगैरे, पिशवी वगैरे हे सगळं पूजा घेते लागलं सर एमर्जन्सीमध्ये. आणि माझ्यासाठी तिने जाम ब्रेड दिला खायला. गुड्डीचा देखील नाश्ता चालू आहे. तिचा पण होईल. गुड्डी थोडं भाव्याला पण फीड करते. मला जस्ट अजून 10 ते 15 मिनिटं लागणार आहेत ब्लॉग एडिट करून तयारी करून निघायला. पोचलो होतो आपण फ्रेंड्स राम मंदिर स्टेशनवरती. निघालो होतो आपण भायखळ्याला, म्हणजेच राणीच्या बागेत. तर आपल्या इथून जर 20-20 रुपये रिटर्न तिकीट लागलं, दोघांचे मिळून 40. आता याला थोडासा उशीर झाला. मी ब्लॉग एडिट करून अपलोड केला वगैरे. तर पूजा माझं थोडंसं अनबन. ऑफकोर्स बाहेर निघताना कधी पण भांडणं होतं. जर कपल असेल तर तुम्हाला माहिती असेल, काय ना काहीतरी कारणावरून वाईफला रिझन भेटतात मध्ये. काय ना काहीतरी मला रोज एकच रिझन असतं. हा उशीर निघतो बस 11चे 2 वाजवतो नेहमीच आहे. ओके ही बरोबर बोलते जे काय ते. तर आता ट्रेन येईलच. 1 मिनिट दाखवतो इंडिकेटर वरती ट्रेन यायला. लांबून इतकं दिसत नसेल, बट ट्रेन आली आपली. आशू, मया आणि मयाची बहीण हे सगळे पुढे गेले आहेत, कारण की आपल्याला जास्त उशीर होत होता. हो, ती ट्रेन आली म्हणून असं बोलते. ट्रेन बऱ्यापैकी गर्दी दिसते. तर पूजा जायचं, कारण की तो उभा राहावं लागेल तुला भाव्याला घेऊन. हा बाबू जा. हा जायचं. पाण्याची बॉटल वगैरे घेतली. बरं झालं. किती 2 वाजलेत ना? तर 2 वाजलेत. होपसो आपल्याला तिथं व्यवस्थित एक्सप्लोर करता येईल, थोडंसं फिरता येईल. आणि जस्ट भाव्याला आशीर्वाद दिला. पोचलो होतं आपण दादरला. इथून जाणार आहे आपण सेंट्रल साईडला, तर कारण की त्या बाजूने भायखळा लागणार आहे. भाव्याला आवडतं ना ह्याच्यावरती. पोचलो. चाललोच होतो आपण फ्रेंड सेंट्रल साईडला. तितक्यातच ताई भेटल्या 2 भाव्याला भेटायला. तुमचं नाव ताई? तुमचं झालं. आता 15-20 मिनिटं होत आले. आपण वरच्यावरतीच थांबलोय. 2:35ची जरी ट्रेन लागली आहे, बट अजून काय आली नाही. फास्ट ट्रेन असणार आहे. ती डायरेक्ट आपल्याला भायखळ्याला सोडणार आहे. ती स्लोवाली आली.
पोहोचलो होतो आपण भायखळा स्टेशनला. घरातून निघालो होतो तेव्हा पूजाने सगळं काही जेवण वगैरे बनवून निघाले होते. त्याला उशीर झाला असता म्हणून आम्ही घरी काही जेवलो नाही, बस सकाळी नाश्ता करून निघालो. तर स्टेशनच्या समोरच स्नॅक सेंटर आहे, तर म्हटलं इथूनच समोसा पाव खातो. पूजा पुढे गेले कॉर्नरला तिथे उसाचा ज्यूस प्यायला, तर हे संपून पटपट आपल्याला तिथे पण जायचं. स्टेशनपासून फ्रेंड्स आपण बाहेर आल्यावरती लेफ्ट घेऊन थोडं स्ट्रेट चालत आलो त्या बाजूने, आणि इथून आता टनलच्या खालून गेल्यावरती टनलमधून बाहेर निघला की समोरच या आलं. तिला वाटलेलं लांब आहे. मला महत्त्वाच्या सूचना इथं लावल्यात, प्लास्टिकची बॅग बॉटल वगैरे खाणं पिणं हे सगळं फेकायचं नाही आहे. आतमध्ये आल्यानंतर आपण बघितलं की पाठच्या साईडला तिथं तिकीट काउंटर पण आहे, आणि इथेच कोणतं तरी म्युझियम पण आहे. तर ॲक्च्युअलमध्ये खूप लागतं फ्रेंड्स, 3:15 झाले दुपारचे. पूजा पण वैतागली आहे, आणि तिकीट काउंटर जवळ आपण पोचलो तर आहे खरं, थोडीशी गर्दी दिसते. बघू आपण पटपट तिकीट काढू आणि निघू एकदा आतमध्ये. तिकीट काढले फ्रेंड्स आपलं, फक्त पूजा आणि माझंच तिकीट पडलंय, बाकी भाव्याचं तिकीट नाही आहे. मी जस्ट कन्फर्म केलं की ते व्हिडिओग्राफीचे जे चार्जेस आहेत किंवा फोटोग्राफीचे ते फोनसाठी पण लागणार आहेत का. फोनसाठी नाही, फक्त प्रॉपर जर कुणी कॅमेरा आणते त्याच्यासाठीच आहे. तर म्हणजे आपल्याला काही चार्जेस लागणार नाहीत. फोनने आपण ब्लॉग जरी शूट केला तरी काही प्रॉब्लेम नसणार आहे. तिकीट काउंटरच्या साईडलाच तिथे वॉशरूम देखील आहे. आता सगळं काही तर दिसले. आपली पूजा कुठे आहे? तिथे बसले झाडाखाली चिकू विकत. हा पूजा, कशाला दमले? काय केलं एवढं दमण्यासारखं? कंबर दुखायला लागली माझी. काय तिचं आता वैतागनं समजून येते, बिकॉज शी इज इन टू अर डेट्स. तर डेट्सच ना पूजा? हां पिरियड्स. तर आय कॅन अंडरस्टँड. तरी तो एंट्रीला ज्या साईडला बघितल्यावरती हे काहीतरी झरणा टाईप आहे, दोन एक्झिट आणि याला साईडलाच एंट्री देखील. एंट्री पॉइंट. पाण्याची बॉटल पूजा माझ्याकडे नाही आहे. हा व्हाईट वाली नाही चालणार. कुठे बोल दिलं तर आहे, पाण्याची बॉटल वगैरे चालणार नाही, बट आपण घेतली आहे ती व्हाईट वाली फायबर टाईप बॉटल आहे. आतमध्ये आलो आपण, पूजाला धरलंय. काय आलं? घेतली बॉटल घेतली नाही, बॉटल नाही घेतली. मग माझ्याच बॅग चेक केली पूजाची आणि ती फायबरवाली बॉटल अलाउड केली वाटत त्याने. एंट्री आतमध्ये गेल्याच मल्टिपल रस्ते आहेत, जे पण पूजाने जस्ट कन्फर्म केलं आहे फ्रेंडशी की कुठे तुम्ही करून स्टेटच जायचं बोलले. मला नाही माहिती पेंग्विन जवळ कुठे आहे बोलली. पेंग्विन जवळ तू फोन कर आणि विचार. मी बसते, तुम्ही जा फिरून या यार. तर मॅमनी सांगितलं की पेंग्विन त्या साईडला आहे. कुठं फार लागतं आतमध्ये. ॲक्च्युली गुड्डी घरीच थांबली फ्रेंड्स, कारण की गुड्डी म्हणजे मामी आणि दया मावशी घरी येतात ते, तर त्यांच्यासाठी गुड्डी थांबली. आणि प्लस गुड्डीला संध्याकाळी ॲक्च्युली कपड्यांची शॉपिंग पण करायला जायचं आहे. तर जर आपल्याला इथून निघायला उशीर झाला असता तर मग तिला तिथे शॉपिंगसाठी पण लेट झाला असता. त्यामुळे गुड्डी घरीच थांबली आहे, आपल्यासोबत आली नाही आहे. काव्या तिची मम्मा इकडं. एक थकलेली बाई आणि एक एकदम उत्सुक झालेला बेबी, आणि मी मधोमध दोघींचा. आता हिला पकडू की तिला समजवू? कोणाला बाई घालते बेटा? अय्यो भाव्या आता सगळं खेळतीये तिच्या नवीन न्यू फ्रेंड सोबत. छानपैकी स्टॅच्यू पण आहे फ्रेंड्स. एकदम स्ट्रेट एंट्रीवरून जर स्ट्रेट आलो काय आला येस फ्रेंड्स राईट. वीर माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतका छानपैकी इथे स्टॅच्यू उभारण्यात आला आहे. थोडंसं कन्फ्युजन झालंय फ्रेंड्स, कारण की मया आणि आशू ॲक्च्युली पुढे गेलेत, तर ते पेंग्विनच्या येतात आणि आपल्याला समजत नाही ॲक्च्युली पेंग्विन कोणत्या साईडला आहे. तर त्याच्यासमोर इथे बोर्ड दिला आहे, त्या मॅपचा तू त्यांना शोधणार आहे ते कुठे. आपण आहोत इथे करतोय पेंग्विन. पेंग्विन ह्या साईडला आहे. थँक्यू. आता आपण आहे फ्रेंड्स बघा स्टॅच्यूच्या इथे. स्टॅच्यूच्या इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट, तर लेफ्टला जाऊ आणि लेफ्टवरून मग आपण स्ट्रेट शोधून काढू जातं. थोडंफार आता गेम टाईपच झालं, बट ठीक आहे मजा येईल. एवढंच की पूजा दमली ती पिरियड्समध्ये, तर त्यामुळे नाहीतर आपण अजून जरा जास्त एन्जॉय करून त्यांना शोधलं असतं. टर्टलच्या इथे होतो आपण. पूजा तुला टर्टल नाही बघायचं? हे काय रोकी फुकी आत्मा आहे रे तू. मला आलाय कंटाळा आता, असं वाटतंय मला कोणी घरात ठेवावं. हा मला कासव बघू दे थांब. टोटलचं इथेच आहे स्टेअरकेस. ह्याच्यात कुठे टर्टल आहे?
मला वाटतं मी चुकीच्या ठिकाणी आलो. टर्टल मला वाटतं आतमध्ये बोलली पहिला आणि आता इथं स्वतः बघत बसले. पूजा दिसते ते पिंक स्कार्फ वाली गपचूप इथं बघत बसले. हे मलेशियन कासव आहेत. हे तर नॉर्मली पण असतात बाहेर. 2 टाईपचे कासव सांगितले. आम्हाला तर दिसलं आपल्याला, बट हावाला काही दिसत नाहीये. हा फ्लॅटवाला आहे बोलतो ते, पण आता इतका पण काय फ्लॅट आहे की तो दिसतच नाहीये. नाही आहे ना, दिसतच नाही तो. या गोष्टीची मला लय भीती वाटते. आज तर यांना फेस करायचं आहे. नेक्स्ट तिथे ह्यांचं पण दिलं ओपरेट. काय ते लास्ट आलो होतो फ्रेंड्स खूप अगोदर लहान असताना, तेव्हा एकदम वेगळं होतं आणि आता सिरियसली आलो ना एकदम बदललंय हे पूर्णपणे. बरोबर काय झालं तुला पण जायचं गेल्याला जायचं पण चाललंय मगरमच्छ सेक्शन मध्ये. म्हणजे पूजाचा नाही ऍक्च्युअल वाला मगरमच्छ वाले वरतून पण अवेलेबल आहे. तर आपण खालून बघतो. तेल दिसते फक्त वेगळंच असतं. हा हा अंडर वॉटर टाईप फिलिंग येते फ्रेंड. बाप रे बाप रे. अरे बता चाललो फ्रेंड्स आपण एक्वा बर्ड मध्ये. वरती पोहोचेपर्यंत ती 1 तास लावेल. बर्ड्स वगैरेच्या इथं आलोय आणि इथे दिले काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. कॉलिंग, परत सायलेन्स असलं पाहिजे, फ्रूट्स फेकू नका, फ्लॅश चालू नाही पाहिजे कॅमेराचा. खेळाचं गार्डन आहे. हा तिथं बाजूला मुतारे तिथं बाजूला तुम्हाला तुमचे व्हिडिओ मी बघितले. हा का? हा ते कुठे गेलं ताई? हा ती पुढेच गेली. ते मैत्रीण पण आलेत ना. तुम्हाला इथं बघितलं म्हटलं हे ना बघितलं सारखं वाटतं. तुमचे व्हिडिओ येतात ना युट्यूबला आणि तेव्हा बघितलं म्हटलं चेहरा ओळखीचं वाटतं. नंतर आठवलं म्हटलं त्यांना बघितलं म्हटलं बरोबर बाळाला घेऊन आलो. हा बरं आहे. तुझं नाव दादा? नरेश तांबे. भेटून बरं वाटलं दादा. इथून आतून पण आहे ना रस्ता तिथे? चालेल चालेल ठीक आहे. 5:15 अच्छा 5:15 बंद होतं का? 5:30 घेतच नाही ते. अच्छा तरी साखळीचा गेट लावलाय छान पैकी. आतमध्ये आल्या आल्या ना तुम्ही जर तुम्हाला माहिती असेल घरी फिश टँक वगैरे आहे की माझ्याकडे होता म्हणून मला माहिती आहे की ज्या टाईपचा एक वास येतो ना कासव किंवा फिश टँक घरी असल्यावरती, इथं ॲक्वा बर्डमध्ये आल्यानंतर तसाच एकदम तसाच वास येऊ लागला. छान आहे पण एवढंच की आपल्या ज्या एजमध्ये आहे तेवढं काय हे नाही वाटत. असं वर पण आहे, घोसले पण आहेत. बापरे. आता हे बर्ड चांगले आहेत म्हणून नाही तर हात जर घोसला कावळ्यांचा असता तर कावळ्यांनी आतापर्यंत डोक्यावर किंवा अंगावर येऊन टोचवीच मारली असते किंवा नख तरी मारले असते. एक छोटासा डायनोसॉर फिरतोय पार्कमध्ये. ह्याला कुठे जाळीत नाही ठेवलं गेलं किंवा कुठेच काचेत नाही. हा एक असाच छोटासा डायनोसॉर आणि त्या डायनोसॉरची मम्मा पण आहे बाहेर फिरते. हा पूजा तिथे पार्क आहे वाटतं, तिथे घेऊन जाऊयात सर. हे बघण्यापेक्षा त्या पार्क मध्ये तरी खेळेल ती. अरे पेंग्विन नाही बघायचं. सिरियसली काम कर पूजा, बस एका ठिकाणी सावलीत. कुठेतरी बसतो. हा जा बस. पूजा घेणारे हॉल्ट फ्रेंड एका ठिकाणी ती पार्क मध्ये जाऊन बसते. मी आणि भावे आपण जाऊन काहीतरी थोडंफार एक्सप्लोर करूया. काय थँक्यू. तुझं नाव? जयश्री. जयश्री थँक्यू. बाय बाय. पूजा गेली फ्रेंड्स इथे बसायला. थोडीशी आमच्यात आर्ग्युमेंट झाली. आलोच आहे तर कशाला आपण थोडी बसायला आलोय पार्कमध्ये. ठीक आहे तिचा प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे, पण सारखी चिडचिड नको ना. एवढंच येतं भावेला घराच्या जवळच एखाद्या गार्डनमध्ये बसवलं असतं आपण. तिला पण बघायला पाहिजे. दुसरं पण काय काय हाय, माणसंच दिसतात ते तिला रोज. इतर पण गोष्टी दिसल्या पाहिजेत ज्या ज्या पृथ्वीवरती आहेत. आपण गोल फिरून पुन्हा त्याच रस्त्याला आलो. खरंच या गोष्टीचं इथं मायनस पॉईंट दिसून येते की कुठेच आहे ना इंडिकेशन किंवा कुठे साईन बोर्ड लावला नाहीये. आता मी चालत तिथून वरती गेलो तर तिथे गेल्यावरती नो एंट्रीचा बोर्ड आहे. त्या बाजूने एंट्री नाही बोलतात ते. मना भेटली आपल्याला पार्कमध्ये. अरे पूजा तिथं पार्कमध्ये बसली आहे रे. पेंग्विन कुठे ह्या साईडला आहे ना? दे त्याला बिस्किट दे दे दे. हे सगळे साईन बोर्ड लावले चांगली गोष्ट आहे, पण ह्याच्यासोबत काहीतरी ना इंडिकेशन टाईप पण लावलं पाहिजे होतं कोणता रस्ता कुठे जातोय ते. तेच काही दिलं नाही आणि त्याच्यामुळे थोडीशी आता शोधाशोध होती गोष्टींची. टॉयलेट्स पण आहेत फ्रेंड्स ठिकठिकाणी. कुठे फिरते?
एकटेच? नाही तुझी मम्मी पण आहे, येते पाठवून. टाटा. तुमचं नाव? दिलीप सकपाळ. थँक्यू. गोरेगावलाच राहतो आपण. अरे वा. तर फायनली आपण पोहोचलो फ्रेंड्स पेंग्विनच्या इथे. त्याला थोडासा वेळ झाला आणि थोडीशी डिफिकल्टी पण झाली शोधायला, बट फायनली पोहोचलो. ते एक टाईपचा काहीतरी 3D रूम टाईप आहे वाटतं. आलो फ्रेंड्स आतमध्ये आणि पेंग्विन्स आहेत बट ते लय छोटे साईजचे. खूप जोर जोरात ओरडतात आहे पण. कॅफेटेरिया आहे, त्याच्यातून आहे पॉपकॉर्न्स वगैरे पण अवेलेबल आहे. तर प्रॉपर असा कॅफेटेरिया पण आतमध्ये अवेलेबल आहे आल्यावरती. आहे बऱ्यापैकी खायला प्यायला गोष्टी वगैरे आहेत. किती मोठा कॅफेटेरिया आहे, थोडीशी गर्दी आहे बट सीट अवेलेबल होईल इतका तरी आहे. बाहेर आल्यावरती पण त्याचा सिटिंग एरिया आहे. रोज गार्डन आहे फ्रेंड्स. इंडिकेशन तर दिलेत बट आपण जिथे होतो तिथं तर काही दिसलं नाही. हव्या पार झोपून गेले फ्रेंड्स. तर हे स्पॉटेड डिअर्स काय तरी बघितले नाहीत. जू तर आहेच आतमध्ये, त्यासोबत इथे दर्गाचं पण एक इंडिकेशन दिलं. कॅफेटेरिया पण आहे ठिकठिकाणी, पण आता आपलं मेन टार्गेट आहे टायगर, लायन आणि एलिफंट. टायगरचा बोर्ड बघून तरी वाटतं इथे टायगर असावा. एकदम लांब आहेत सगळेजण भेटले. अच्छा हरवली ती तिच्या आई वडिलांना शोधते मागासपासून मॅटर चालू. अरे मग मी हरवली आहे का? माझ्यावर का भडकते? माझ्यावर भडकायला लागली. अगं नाही, ते ना येऊन ती पोरगी इथे आली माझ्या इथे आणि इथे रडत होती. ठीक आहे, मम्मी बसली, ही माझ्या हातात होती म्हणून मग मी त्यांना ना सांगितलं की रडते करून तुझ्या आई पप्पा कुठे आहेत असं मी तिला विचारलं. मग मी त्यांना सांगितलं इथे म्हणजे सगळा मॅटर झाला आणि मी तुम्हाला सगळ्यांना शोधते कधीपासून. टायगर बघण्यामध्ये आम्ही होतो. सिक्युरिटी गार्डने नेला ना तुला? नाही सिक्युरिटी गार्ड. हा गेले गेले गार्ड घेऊन गेले. ती पोरगी हरवलेली तिचे मम्मी पप्पा हे काय खात पीत होते बसलेले का? हा हे काय खात पीत बसले होते? ती पोरगी इथे रडत रडत. एवढे लहान मुलं आपल्या मग? हातात सुटतात, समजत नाही लोकांना. तरी नशीब आपण इथं आतमध्ये स्टेशन विशनला असतं तर. हे तो खा. तर वेळ झालाय काहीतरी खायचा फ्रेंड्स आता, कारण की चालून चालून भूक पण लागली. सोनू बेबीवर खेळ ना, असं का करतो? जा बेबीवर खेळ. पूजायला बोलव. अवेलेबल काय काय आहे? समोसा. पूजा पण समोसा खाणार नाही मी खायला. एक वेज चीज पिझ्झा सांगितलं आणि त्यासोबत सँडविच पण सांगितलं होतं, बट सँडविच सध्या अवेलेबल नाही आहे त्यांच्याकडे. तर भेटलेच आपल्याला. आता आपण वेट करतोय पिझ्झासाठी. पिझ्झा आपला आलाय फ्रेंड्स आणि ह्याच्यासोबत सॉस वगैरे, एक्स्ट्रा सॉस वगैरे पॅकेटमध्ये साईडला घेतले तुम्ही. तर फ्रेंड्स आहे तर डायरेक्ट प्यायचं पाणीच अवेलेबल आहे आणि तिथे ग्लास पण आहे, पण बॉटल अवेलेबल नाही आहे पाण्याची शॉप्समध्ये. तिथेच पिलं ग्लासमधून पाणी फ्रेंड्स. एवढंच की बॉटल पण असली पाहिजे होती अवेलेबल, कारण की चालून चालून तहान तर लागते. आता माहीत नाही की फक्त ह्याच कॅफेमध्ये अवेलेबल नाही पाण्याची बॉटल का इतर कॅफेमध्येच पण अवेलेबल नाही आहे. तुझ्याकडे बॉटल जर राहिली असेल तर मग ती बॉटल आपण भरून आणू, नाहीतर मग बाहेर निघेपर्यंत पाण्याची दुसरी तरी काही सोय नाही आहे. आता मगापासून फ्रेंड्स तुम्हाला पण दिसला असेल मला थोडाफार घाम बी मला तर आहे इथे. तोंड बिन धुवायला घाम बी मला, तर त्याची पण सोय केली आहे. ते खरंच बरं वाटलं की आतमध्ये वॉशरूमच्या आत जाऊन नाही धुवावं लागत आहे, बाहेरच्या बाहेरच आहे. समोसा टेस्ट केला फ्रेंड्स तर एवढा ठीक आहे. 40 रुपीज 2 आहे, ठीकठाक आहे. पिझ्झा कसा आहे? ठीकठाक. हां पॉपकॉर्न तरी ठीक आहे. पॉपकॉर्न ठीक आहे, समोसा पण ठीक आहे. आणि प्राईस पण जरा जास्त आहे. आता अशा ठिकाणी आतल्या ठिकाणी लावलंय म्हणून त्यांनी जास्त प्राईस ठेवले वाटतं.
इथे आपण जे अस्वल बघत होतो फ्रेंड्स, बट सिरियसली लहानपणी आमच्या एरियामध्ये जिथे मी बँड्राला राहत होतो तिथे अस्वलवाला यायचा. तर ह्याच्यापेक्षा देखील जवळून बघितलंय आपण अस्वलला, तर एवढं काही हे नाही वाटलं. बट तरी पण इथे जे आपण इथे तयार केलं गेलं ते बघा, ते सगळं खेळायचं वगैरे बघून छान वाटतं. ॲडिशनल म्हणजे जो एरियामध्ये अस्वलवाला यायचा तो 2 रुपये घेऊन अस्वलाचा केस पण तोडून द्यायचा. तर बघितलं, ह्याच्यापेक्षा जवळून आपण अस्वलला बघितलं. हा सेक्शन होतं फ्रेंड्स एलिफंटचा, आणि ते पण एकदम लांब आहेत. आय थिंक त्यांना बांधून ठेवलं आहे. पूर्ण बाकीचं पार्क रिनोव्हेट केल्यासारखं तरी वाटतंय, पण हे जे मी अगोदर बघितलं होतं एलिफंटचं सेक्शन आहे हे हत्तीचं, हे आहे तसंच दिसून येतं आहे. कारण की पहिला पण यायचो तेव्हा हत्ती तितक्याच लांब होते, आता पण तितक्याच लांब आहेत. हत्ती पण आपण लहानपणी बघितलेत एरियामध्ये यायचे ते हत्तीवाले वगैरे घेऊन. इथे रिअल लायन उभे ब्ल्यू टी शर्ट घालून. थांबा, मी लवकरच येत आहे. हा मेक इन इंडियाचा लायन. सिरियसली सांगू फ्रेंड्स, मी बऱ्यापैकी फिरलोय पूर्ण पार्क. फिरायसाठी तर चांगलं ठिकाण आहे. जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाइम स्पेंड करायचा आहे तर खरंच एकदम छान ठिकाण आहे. पण नेचरच्या मधोमध्ये बाकीचे ॲनिमल्स पण दिसतात आहे वगैरे माणसांना सोडून. तर ते सगळं खूप सारा वेळ असेल ना तर येऊन असं टाइम स्पेंड करायला बरं वाटेल. नाहीतर मग जर कपल एखादं अनमॅरिड बोला किंवा मॅरिड बोला एकांत पाहिजे तरी इथे येऊन थोडं बसू शकतात, बोलू शकतात. पार्कमध्ये खायला प्यायला आहे, वॉशरूम वगैरे आहे, सगळी काय सोय आहे. थोडंच की मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा मीच ॲक्च्युली जिथून एक्झिटचं आहे मी तिथून स्टार्ट केलं, त्यामुळे मला इंडिकेशन्स वगैरे सगळं काही दिसले नाही. जर आपण ह्या साईडनीच एंट्री केली असती तर मग बऱ्यापैकी आपल्याला सगळे साईनबोर्ड दिसले असते आणि आपल्याला काहीच कोणतीच गोष्ट शोधायला जास्त प्रॉब्लेम झाला नसता. इथून काही एंट्री पण एक्झिट पण आतमधून सगळा पार्क. आणि इथे डॉक्टर टाईप अवेलेबल आहे. अच्छा, अच्छा, दूध वगैरे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी. अच्छा, मला वाटलं इथे डॉक्टर वगैरे सगळे. झालंय पार्क बऱ्यापैकी एक्सप्लोर करून फ्रेंड्स. आणि लहान असतो 7वी 6वी मध्ये 5वी मध्ये तर मला म्हणजे ॲनिमल समजतात ते बाकीचे सगळे, तर मग त्यांना बघून काहीतरी एक्साइटमेंट वगैरे हे सगळं वाटलं असतं. एजमध्ये बघून असं काहीतरी एवढं काय एकदम असं ओव्हर एक्साइटेड टाईप फील नाही झालं. भाव्या जर सोबत जागी असती तर तिला जास्त मजा आली असती माझ्यापेक्षा तरी बघून. पण बघा इथं फ्रूट टाईप दिलेत, पेरू, मँगो, ऑरेंज, परत कलिंगड. हा ऑरेंज आहे, सनफ्लावर्स, हे लीव्स. बारकाईने काही काही गोष्टी पण प्रॉपरली असं डिझाईन केल्या गेल्यात की वाटलं पाहिजे एक नेचर पार्कमध्ये आलो असं. आणि हा असं चबुतरा टाईप पण आहे मधोमध. तर म्हटलं ना फ्रेंड्स लोक आहेत, कपल आहे, असं टाईमपाससाठी कुणाला बसायला यायचं तर 110% इथं आल्यावरती फुल टाईमपास आहे. टाईम लिमिटेशन नाही, फक्त दिवसाचाच टाईम किती ते किती आपण निघताना कन्फर्म करू एकदा. बुजू टायगर बघायचा, बुगू टायगर बघायचा बेटा, टायगर बघायचा. म्हटलं भाव्याला थोडं तरी टायगर दाखवतो, बट ते बोलतात आता ते आत गेले डेनमध्ये, आता त्यांचा जेवायचा टाइम झाला तर टायगर काय भेटू नाही शकणार. म्हणजे टायगर काय आता दिसणार नाही, ते डायरेक्ट उद्या सकाळीच निघला तर. आणि आता कारण की त्यांचं आता क्लिनिंग वगैरेचा पण टाइम झालाय, तिथं आता टायगर फिरत होते. प्लस दुसरी गोष्ट ही समजली की इथे एक मेल आहे, एक फिमेल टायगर आहे आणि 2 त्यांचे बछडे आहेत. तर टोटल मिळून 4 टायगर आहेत. इथे फ्रेंड्स हायना आणि लेपर्ड पार्क, ह्याची पण एंट्री छानच केली. नाही, तो आता बोलला जेवायला गेले ते, उद्या सकाळी बाहेर येतील. बाहेर आहे ना उद्या सकाळी. आता इकडे लेपर्ड तर बघूया. हा ते
अशा कशाला ओरडली ते बघ तिथं. हे बघ भाऊ काय ते अरे बघ काय जाते आपण जाऊया. भावांनी बघितले ना सगळे. बुगी बुगी बुकीला बोलो बेटा. कशी धावा बघितले, बर्ड्स बघितले, मगर बघितले, पेंग्विन बघितला, टायगर बघितला, हत्ती बघितला. बुगी ते बघ. तर बाकी बघण्यासारखं फक्त आता झाडं बाकी राहिलेत. तर झाडं तर आपण तसे पण बघितले, बघून बरं वाटतंय. बट जस्ट एक आता फोटो क्लिक करायचा बाकी राहिलाय. उद्या काढायचं त्यांच्यासोबत ना ते मोगली वगैरे सोबत. तिला काहीतरी कम्फर्टेबल काहीतरी जीन्स पॅन्ट बाहेर जाताना जीन्सच घालते तिला. पॅन्ट बघ ना, ती पॅन्ट काय होतं तिला घालायला. ती बघ संजय दत्त आला, संजय दत्त, छोटा संजय दत्त. अननस कोणत्याही दिसतोय तुला तो. मस्तच झालंय आपलं सकाळपासून टाइमपास झाला नुसता. अननस आहे, तो वॉटरमेलन आहे तो. आणि अननस आहे. मला तुम्ही येड्यात काढलं. तुम्ही अननस नाहीये पूजा, अननसला काटे टाईप असतात. हे काय येडे लोक. अननस असतं ना त्याला त्या बाजूने हे असतं हिरवं भायर निघलेलं. तेवढं काढू नाही काढू शकत ते. बघ त्याला जर तरी डेट दिले तर ह्याला पण दिले असते. ते रे आपलं फणस बघतो आम्ही काय. अच्छा पुढेच आहे तिथे. तू इथं बाहेरच्या बाहेर नको चेंज करू. हा बेबी स्पेस आहे तिथे. कुत्र्यांचे भांडण झाले तिथे, ते गार्ड सोडवत होते. रडला वगैरे नाही ना आता भावात. तेव्हा ऍक्च्युली एन्जॉयच करतो आला तेव्हा. पार्कचा टाइम झालाय आणि ते सिटी वाजून आपल्याला निघायला सांगतात ते. मग आपण आलो 2 वाजल्यापासून. किती वाजल्यापासून विचार कर. झाले 5:45 वाजले. 175 वसूल केले. पैसे वसूल केले. अरे तू बस तिला घेऊन भैया तू पण बस. ते पार्क बंद करायला सांगायला लागले. झालं इकडून फोटो पण काढून झालाय आपला आणि टाइम टू लिव्ह. घेऊन जा. लोकेशन करून आपल्याला पुढेपर्यंत घेऊन जाऊ. कारण की फ्रेंड्स आपल्याला साप तर दिसला नाही. तर मला वाटलं ह्यांनी बघितलं असेल पहिलं आले होते तर. बट नाही, साप नाही दिसला. पहिले येतं एलिफंटच बघितलं. एलिफंट नंतर टायगर. अरे तुम्ही या साईडनी गेले ना आतमध्ये. असं मेन गेटने झालो ना. तर इथून एंट्री मारल्यानंतर पूजानी मी इथून स्ट्रेट गेलो. मग तिथं थोडं आपलं कन्फ्युजन झालं. ऍक्च्युअल मध्ये एंट्री इथून आहे. हे डायरेक्ट मग इथून हत्ती बघून मग टायगर बियर ह्या सगळ्या गोष्टी इथून मग कव्हर करत असं गोल फिरत मग त्या बाजूने एक्झिट आहे. आपण मधोमधच गेलो. खूप मोठं आहे. अरे ऍक्च्युअल मध्ये मोठं आहे. गुलाबाची शेती आहे. आतमध्ये पण होतं एक. ठीक आहे, बसायला थोडासा लहान पोरांसाठी ठीक आहे. निघालो फ्रेंड्स आपण बाहेर झूच्या आणि मजा आली. लहान पोरांसाठी तरी मजा आली. बाकी तुला मजा आली? हो मजा आली. एन्जॉय. मी तर प्राणी बघण्यामध्ये मजा केली. आम्ही लवकर येऊन मजा केली. तुम्हीच लोक लेट आले. 2 वाजता चालेल. कसं केलं टायगरने? पूजा तुला बोल कंटाळा नाही जास्ती करून कुठं घेऊन जायचं. खाल्लं एकदा खाऊ बसली ना खाल्ल्यावरती तर थोडंफार हे झालं. खाल्ल्यानंतर एनर्जी आली थोडीफार. वेळ इथून निघायचा. बघू आता इथून थोडंसं डिस्कशन चालू आहे. ट्रेननी जाऊया की कॅबनी जाऊया. जास्ती करून तर ट्रेननीच प्रिफर करतो आपण. तो म्युझियम जायचं होतं पण ते बंद झालंय. जेवढे पण आले होते बऱ्यापैकी सगळे निघतात आता. सगळा क्राऊड बाहेर निघायला. 1 टाइम एक्सपिरियन्स फ्रेंड्स. येऊन जायला तर फार छान आहे. 2nd टाइम 3rd टाइम पण येऊ शकतो. मनाची शांती हवी. एका ठिकाणी बसून थोडासा टाइम स्पेंड करायचा फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत.
बसून बोलायचं आहे, काही डिस्कशन करायचं आहे, काही सिरियस डिस्कशन करायचं आहे, काही रिलेशनशिपला पुढं नेण्याचं डिस्कशन, थांबवायचं डिस्कशन, असं काही आहे आणि मेंटली स्टेबल आहेत आपण, कोणाला म्हणजे शांतता इथं बसून बोलू शकतो, तर ही जागा त्याच्यासाठी बेस्ट आहे. लहान पोरांना पण फिरायला आणण्यासाठी पण ही जागा बेस्ट आहे. आलं पाहिजे. जास्त काही तिकीट पण नाही, जस्ट 50 रुपीज ॲडल्टचं तिकीट आहे. 3 वर्षाच्या खाली आल्यावरती बाळाला फ्री आहे. ऑनलाईन पण तिकीट काढू शकतो. मेन तिथे तिकीट काउंटर होतं, त्याच्या बाजूलाच जर ऑनलाईन आपण तिकीट काढलं ॲपवरून तर तिथे बाहेर येऊन फक्त आपल्याला स्कॅन करायचं, आपलं तिकीट आपल्या हातात असेल. दादांकडून आपण कन्फर्म केलं. 4 व्हीलरचे 20 रुपये आणि 2 व्हीलरचे 5 रुपये पार्किंग ठेवले आतमध्ये. आणि फ्रेंड्स हेच आहे बघा ते ती मॉम आणि डॉटर जे ॲक्च्युली आतमध्ये हरवले होते. मैम काउंटर इधर भेटले असेल ना, काउंटर पे मिल गया ना आपको? हाँ, काउंटर पे वही वही अकेले घूम रही, रुक गई तो मेरी वाइफ डर गई थी क्या हुआ करके. इसके लिए गार्ड को बोला, फिर इसके साथ में दे दिया. थँक्स. फ्रेंड्स इथे आपला फोन झाला बंद. आम्ही आशूचा घेतला. तर आपण डिसाईड करतो काहीतरी हॉटेलमध्ये जाऊन बसू आणि काहीतरी खाऊ, त्याच्यानंतरला मग घरी निघू एकदा. फ्रेंड्स एक्सपिरियन्स आणि बऱ्यापैकी बघण्यासारखं पण होतं. जवळच बस स्टॉप पण आहे, पण ट्रेन आहे, ट्रेन जायला ना पासून जवळच आहे. अरे तिकीट जाऊन डायरेक्ट काढलं. 3 काढलं ना. हा बरे हे तसंच करते, चिटिंग करते. शॉर्टकट मारलं तिने. सोबत बाळे दाखवून तिकीट काढलं पटपट. ते विचार एवढे सगळे लाईन मध्ये थांबलेत. बाळाचा फायदा हा तू बस घरी पोहोचलो आपण मगाशी. फ्रेंड्स वाजले आहेत 9:45, 9:30 होतात आहे. तर नानी पण आला घरी, दया मावशी पण आहे. आता जस्ट गुड्डी आणि मी आम्ही बाहेर चाललो होतो मार्केटमध्ये. तर भाव्या पण पाठी लागली, तर तिला घेऊन नाही जाते कारण की जाऊन पटपट आपल्याला रिटर्न यायचं. बेटा तू थांब गली मम्माजवळ. पीठ घेतलं फ्रेंड्स फायनली. तर ॲक्च्युली अवेलेबल नव्हतं, तरी पण दादांनी अवेलेबल करून दिलं कारण की आपण परवा पण येऊन गेलो होतो. तर ॲक्च्युली ते बंद करणार होते, बट तरी पण त्यांनी हेल्प केली. हां त्यांच्याकडेच घेऊ, असं चांगलं होलं. किती घेतात पैसे? 250 रुपये 5 किलो. काय हेअरबँड हा पेन आहे, तिला लिहायला आवडतं ना, ते असं बघत बघत लिहिल बघ. गुड्डीच्या साथमधून फ्रेंड्स आईस्क्रीम घेऊन आली आहे. कोणती? सीताफळ. अरे वा, पूजाला त्याला फ्लेवर लय आवडतो. आपण मिस आउट केलेली फ्रेंड्स. नोटीस होती याच्यावरती 17-18 वाजता, 17 ते 18 तारखेला सकाळी 6 वाजेपर्यंत गॅस पाईपलाईन बंद राहणार आहे. तर इथेच मी आता पूजाला सांगून टाकतो. तिचं असं असतं की यार हे लोक काही पण करतात, सांगत का नाही, पण ते ॲक्च्युली बोर्डवर लिहितात, पण आपण बोर्डवरती जास्त कधी लक्षात येत नाही. कालची नोटीस वाचली 11 वाजता गॅस बंद. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. उद्या आज रात्री 11 वाजता सकाळी 6 वाजेपर्यंत असेल. हेअरबँड गुड्डी आत्याने घेतलेलं भाव्याला असं काही बसलंय तिच्या डोक्यावरती. वेळ होतो फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथेच कम्प्लीट करण्याचा. इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता रात्रीचं जेवण वगैरे करू, थोडंसं गप्पा मारत बसू आणि भेटू आपण लगेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. तर हे होतं फ्रेंड्स आज सॉन्ग ऑफ द डे भाव्याकडून. माहीत नाही कोणतं बोलली, बट होप सो तुम्हाला आवडलं असेल.